चैत्राची सोनेरी पहाट, सुखाची नवी लाट. चैत्राची सोनेरी पहाट, सुखाची नवी लाट. जुन्या आठवणींना देऊन निरोप, स्वप्नांची धरूया वाट. जुन्या आठवणींना देऊन निरोप, स्वप्नांची धरूया वाट. कडुनिंबाचा तो कडवटपणा आणि साखरेची ती गोडी. कडुनिंबाचा तो कडवटपणा आणि साखरेची ती गोडी. संघर्षाच्या लाटांवरती स्वार होऊन या चालवू यशाची होडी. संघर्षाच्या लाटांवरती स्वार होऊन चालवू या यशाची होडी. गुढी उभारू जिद्दीची, नवी पालवी फुटू दे आशेला. गुढी उभारू जिद्दीची, नवी पालवी फुटू दे आशेला. नववर्षाच्या या दिनी गवसणी घालूया आकाशाला. नववर्षाच्या या दिवशी गवसणी घालूया आकाशाला. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणं नव्हे, तर आपल्या आयुष्याचं एक नवं पान उलटण्याची संधी आहे. आपण दरवर्षी गुढी उभारतो, कडुनिंब खातो, नवीन कपडे घालतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या आतल्या प्रगतीची गुढी उभारतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या गुढीपाडव्याला आपण आपल्या स्वप्नांची नवी सुरुवात कशी करू शकतो. आता आपण नेहमीच नवीन वर्ष असेल किंवा आणखी काही खास दिवस असतील, त्या दिवशी आपण नवीन गोष्टी करण्याचा संकल्प करतोच. त्यातले काही संकल्प पाळले जातात, काही पाळले जात नाहीत. तसंच आपण आपल्या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने एक संकल्प करूयात. ते कसे करूयात, काय करूयात, ते आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. गेल्या वर्षी कदाचित तुमच्या आयुष्यात खूप चढउतार आले असतील, काही स्वप्न अधुरी राहिली असतील, काही नात्यांमध्ये दुरावा आला असेल किंवा कामात अपयश आलं असेल. पण मंडळी, जोपर्यंत आपण जुनी फांदी तोडत नाही तोपर्यंत तिथे नवी पालवी फुटत नाही. गुढीपाडवा आपल्याला हेच शिकवतो की झालं गेलं विसरून जा. भूतकाळाच्या चुकांमधून शिका, पण त्या चुकांचं ओझं डोक्यावर घेऊन भविष्य जगू नका. आज या शुभमुहूर्तावर स्वतःला सांगा, जे झालं ते झालं, आता इथून पुढे माझं नवीन साम्राज्य उभं राहील. थोडक्यात काय, तर भूतकाळ विसरून नव्यानं जोम्यानं आनंदानं जगायचं. कारण मी नेहमी सांगत असते, भूतकाळात घडलेल्या घटना आपण कितीही विचार केला तर ते बदलू शकत नाहीत, आणि भविष्यकाळाचं म्हणाल तर तो अजून आलेलाच नाही. त्यामुळं भूतकाळाचा जास्त विचार न करता भविष्यासाठी थोडीफार तरतूद करावी तर लागेल. थोडीफार तरतूद करत वर्तमानात आनंदाने जगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कडुलिंब आणि साखरेचं तत्त्वज्ञान. गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाची पानं खातो. ती कडू असतात, पण आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. अशीच काही माणसं आपल्या आयुष्यात असतात बरं का, जे आपल्याला कडू बोलतात तोंडावरती, पण त्याच्या मागं आपल्या चांगल्यासाठी, आपल्या हितासाठी काहीतरी दडलेलं असतं. आपलं आयुष्यसुद्धा अगदी असंच आहे. संकटे, दुःख आणि संघर्ष हे कडुलिंबासारखं कडू असतात, पण ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. आणि साखरेच्या गाठी म्हणजे आपण त्याला साखरेचे हार म्हणतो, ते म्हणजे यश, जे कष्टानंतर मिळतं. जर तुम्हाला यावर्षी काहीतरी मोठं साध्य करायचं असेल तर सुरुवातीला कडवटपणा म्हणजेच मेहनत करावी लागेल आणि शिस्त स्वीकारावी लागेल. लक्षात ठेवा, ज्यांच्या आयुष्यात संघर्षाचा कडुलिंब नाही त्याला यशाची साखर कधीच कळत नाही. आपण नेहमी म्हणतो प्रयत्नार्थी परमेश्वर. आपल्याला जर प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणजे यशरूपी परमेश्वराला भेटायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न हे सुद्धा करावेच लागतील. काय मंडळी, पटतंय का? पटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढची गोष्ट म्हणजे यशाचा ॲक्शन प्लॅन. म्हणजे काय, तर नुसती इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी त्याला कृतीची जोड हवी. या गुढीपाडव्याला, या नवीन वर्षाला आपण या 3 गोष्टींची सुरुवात करू शकतो. एक छोटं ध्येय निश्चित करा. यावर्षी तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे ते स्पष्ट करा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत चला. सकाळी लवकर उठण्याची सवय. आता बऱ्याच लोकांना ही सवय लागत नाही. अगदी मलाही पहाटे 5-6ला
उठायची सवय होती, पण डिलिव्हरीनंतर हे सगळं वेळापत्रक बदलून गेलेलं आहे. तर चला आपण सोबतच लवकर उठण्यासाठीची सवय लावूयात. त्यासाठी मेहनत घेऊयात. मी जेव्हा आधी लवकर उठायचे ना, त्यासाठी मी एक नियम रोज पाळायचे. तो कसा होता, की रोजच्यापेक्षा 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं आधी उठायचं. म्हणजे जर तुम्ही 7ला उठत असाल, तर दुसऱ्या दिवशी 6:55ला उठा. असं 2 किंवा 3 दिवस करा. नंतरच्या दिवशी आणखीन 5 मिनिटं लवकर करा. लवकर उठा. असं केलं तर तुम्ही 1 महिन्यात कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लवकर उठू शकता. उठू शकता. म्हणजे जर तुम्ही 7ला उठताय, तर तुम्ही 1 ते 1.5 महिन्याने तुम्ही 6, 6:15ला उठू शकता. तर असे आणि प्रयत्न करताना एकदम मोठे प्रयत्न करून चालत नाही. त्यासाठी छोट्या-छोट्या स्टेप्समध्ये प्रयत्न करावे लागतात. कारण आपल्याला पायऱ्या चढायच्या असेल, तर आपण डायरेक्ट शेवटची पायरी चढत नाही. तर ती आपण नेहमी एक करून पायऱ्या चढत असतो. त्यामुळे एक स्टेप करत आपल्याला हवं ते यश आपण नक्कीच मिळवू शकतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाच्या ऊर्जेसोबत तुमची ऊर्जा जोडा. कारण निसर्गापेक्षा कोणतीही मोठी पॉझिटिव्हिटी नाही. अगदी कितीही मोठे सेशन्स करा, पण निसर्गाकडून जी पॉझिटिव्हिटी, जी सकारात्मकता मिळते ना, ती कुठेच मिळत नाही. तर मला सकाळी लवकर उठायची सवय मोडल्यामुळं मी संध्याकाळच्या वेळी तरी किमान बाळामुळे बाहेर जाता येत नाही. तरी देखील घराच्या स्लॅबवरती जाऊन होणारा सूर्योदय असेल किंवा आकाशात स्वच्छंदपणे विहार करत असलेले पक्षी असतील किंवा ती वाऱ्याची मंद झुळूक असेल, ते अनुभवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं काय होतं, की आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि हा चैत्र महिना तर झाडांना नवीन पालवीसुद्धा यायला सुरुवात करते. म्हणजे गुढीपाडवा म्हणा किंवा चैत्र महिना म्हणा, नवीन गोष्टी, नवीन ऊर्जा या सगळ्या मिळवण्याचा महिना आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर पुढची गोष्ट म्हणजे नवे कौशल्य म्हणजे न्यू स्किल्स. तंत्रज्ञान बदलतंय, जग बदलतंय. तुम्ही स्वतःला अपडेट करताय का? एखादा नवीन कोर्स किंवा छंद आजपासून सुरू करा. तसं पाहिलं तर आता मी माझ्या बाबतीत सांगते. तसं पाहिलं तर मला बरेचसे छंद आहेत. मी अगदी बरेचसे क्लास पण करून बसले. म्हणजे MSc असेल, टॅली असेल किंवा आणखीन ज्या गोष्टी आवडतात त्या करण्याचा प्रयत्न करत असते. यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून साडी ड्रेपिंग असेल, मेकअप असेल, ह्या अशाच गोष्टी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यातल्या त्यात माझं लिखाणकाम मला खूप आवडतं. त्यामुळं माझ्या लिखाणाला जोडूनच मी एक Instagram ID चालू केलेली आहे. तिचं नाव आहे लेखणीची दुनिया. तर तिची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथं जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि आपले व्हिडिओसुद्धा बघू शकता. आणि आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे, तिथं त्याचं नाव आहे प्रीतीज लाईफस्टाईल. म्हणजे तिथं आपले डेली मिनी ब्लॉग आपण तिथं पोस्ट करत असतो. म्हणजे मी दैनंदिन आयुष्यात तुम्हाला जे बोलते मी तशीच आहे का, फक्त व्हिडिओजपुरतं मी तुम्हाला बोलते आणि माझं दैनंदिन आयुष्य काही वेगळं आहे असं मी काय आहे का, किंवा मी जे व्हिडिओमध्ये बोलते तशीच माझ्या वैयक्तिक आयुष्यात आहे का, हे तुम्हाला मी तिथं दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते त्या मिनी ब्लॉगमधून. तर तिथंसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे काय, तर मी माझ्या आवडी-निवडी जपून अशा पद्धतीने मी जोपासण्याचा प्रयत्न करत असते. ज्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल आणि माझे छंद जोपासून निघतील. मला कोणता छंद आवडतो, तुम्हाला या नवीन वर्षामध्ये काय करायला आवडेल, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, गुढीपाडव्याचा हा सण केवळ एक दिवसाचा उत्सव नसावा, तर तो तुमच्या परिवर्तनाचा आरंभ असावा. लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन मला काय सांगतं याकडे लक्ष द्या. तुम्ही जे काही करायचं ठरवले, मग ते एखादा व्यवसाय असो, अभ्यास असो किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व बदलणं असो, आजपासूनच त्याची मुहूर्तमेढ रोवा. तुमच्यामधल्या विजेत्याचा शोध घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. या नवीन वर्षात तुमची स्वप्ने सत्यात उतरवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही या गुढीपाडव्याला कोणती नवी सुरुवात करणार आहात, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी प्रेरणादायी वाटला असेल, तर आपल्या काटकर प्रीती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा. कारण जेवढं तुम्ही जास्त शेअर कराल, तितक्या लोकांपर्यंत ही पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता पोहोचेल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना त्याचा फायदासुद्धा होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.